नमस्कार, मी राजेंद्र उंजे बाप्पा मोरयामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. लोककलेतल्या या प्रत्येक भागाचा आस्वाद घेत असताना शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलोय. लोककलेतल्या गाण्यातला गणपतीच्या प्रत्येक शब्दांमधून वाहत गेलेल्या संगीताचा प्रवाह जर आपण पाहिला तर गणपतीची गाणी प्रल्हाद शिंदेंपासून ती त्यांच्या नातवांपर्यंत जी गायली गेलेली आहेत ही आजही प्रत्येक गावातल्या उत्सवातल्या स्पीकरमधनं ऐकू येतात. याचं कारण काय? कारण ज्या 64 कलांची देवता गणपतीला मानलं जातं त्याच कलेची उपासना करत हे सगळे लोककलाकार मोठे झाले आणि गणपतीला पूज्य मानून ही शब्दबद्ध संगीत रचना स्वरबद्ध करून घराघरापर्यंत पोहोचवली. त्याचं हे यश आहे या उत्सवामागचं. समर्थक शिंदे आपल्यासोबत आहे. प्रल्हाद शिंदेंच्याच घरातला वारसा पुढे नेतोय. समर्थक आजोबांपासूनचा हा सगळा वारसा आहे आणि आता तीच सगळी गाणी उत्सवात आजही अवीट गोडीची आहेत, म्हणजे जी कधीही विसरू शकणार नाही अशी गाणी आहेत. गणपती उत्सवाला की तू कसा बघतोस लहानपणापासून आतापर्यंत? लहानपणापासूनच बघतो, पण आजोबांचे गाणे ऐकत ऐकत आम्ही वाढलो. माझ्या वडिलांनी मला शिकवलं. माझे वडील दिनकरजी शिंदे, तसेच माझे गुरु माझे काका आनंद शिंदे, मिलिंद शिंदे ह्यांच्यापासून ह्यांची गाणी ऐकत, आजोबांची गाणी ऐकत मी पुढे वाढत गेलो. आणि अजूनही देखील गणपती उत्सव हा घराघरात साजरा होतो आणि त्यांची गाणी ऐकूनच आम्ही ते सादरीकरण करत असतो. वारसा पुढे नेण्याचं काम चालू आहे. तेव्हा या वारशातले प्रत्येक शब्द आपण ऐकणार आहोत. संजय आपल्या सोबत आहेत. नेहमीच गेली 20-22 वर्ष या सगळ्या संगीत संयोजनाचं काम ते करतायत. संजय, काय अनुभव असतो गणेशोत्सव आला की, आणि जसं आता समर्थक म्हणाले की ह्या सगळ्या गाण्यांच्या बद्दल? गणेशोत्सव आला तर आमच्या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे जे ट्रेंड्स असतात म्युझिकचे ते आम्ही बदलत असतो आणि दरवर्षीप्रमाणे जे नवीन ट्रेंड्स येतात म्युझिकमध्ये त्याची आम्ही जय्यत तयारी करतो आणि अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही तो 10 ते 12 दिवस तो कार्यक्रम राबवतो. त्यामुळे यावेळेला नवीन ट्रेंड मधलं एक गाणं समर्थकडनं आम्हाला ऐकायला मिळेल. नक्की ऐकायला मिळेल. त्यामुळे तुमचा आणि समर्थक मधला वेळ मी जास्त घेणार नाही. आपण थेट गणपतीच्या या परंपरेतल्या लोककलेतल्या गाण्याला सुरुवात करणार आहोत. सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षान एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणून ह्या परामर्श, पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा. ताशाचा आवाज, ताशाचा आवाज करारा झाला र, गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज करारा झाला र, गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज करारा झाला न, गणपती माझा नाचत आला.
पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज तारारा झाला र गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तारारा झाला र गणपती माझा नाचत आला. आशाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला, आशाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला. मोदक लाडू संगतीला घेऊ, भक्ती भावाने देवाला वाहू, गणरायाचे गुणगान गाऊ, डोळे भरून देवाला पाहू. देवाला पाहू, देवाला पाहू, देवाला पाहू, देवाला पाहू. रंग हातारा रंगून गेला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. आशाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला, आशाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला. वंदन माझे तुझी पाया, धरी शिरावर कृपेची छाया, भक्ताला या दर्शन द्याया, देवाची देवा हे गणराया. देवाजी देवा हे गणराया, देवाजी देवा हे गणराया. माताही येते दरवर सालार गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. आशाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला, आशाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला. अशी कशी मंगल मूर्ती, दर्शन माते मन पावन होते, अशी कशी मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन पावन होते, पाणथोराला ओवाळू आरती, आनंदाला आज आली या भरती. आनंदाला आज आली या भरती, आनंदाला आज आली या भरती. सोपान करतोय लय बोलबाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. आशाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला, आशाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज तारारा झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तारारा झाला रे गणपती माझा नाचत आला. आशाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला, आशाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला, आशाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला.
आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं शेजारची ही काळी मैना लागली डोलायला तवा लागली डोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये विसर्जनाच्या दिवशी शांताबाईचं गाणं आपण ऐकलं होतं, पण आता समर्थकडनं यावर्षी आपण कांताबाईची सेल्फी हे गाणं ऐकणार आहोत. आणि दुसरं म्हणजे जेव्हा नवीन पोपट आहे आनंद शिंदेच्या आवाजातलं गाणं आपण ऐकतो ते आजही आपल्याला तितकंच तारुण्याकडं खेचून नेतं. पण हे सांगत असताना आनंद शिंदे नेहमी म्हणतात की पहिलं रेकॉर्डिंग होताना माझा जो आवाज लागला होता तो आवाज माझ्या पुतण्याकडं म्हणजे समर्थककडे आहे. त्यामुळे दोन्ही गाणी आपण त्याच्याकडनं ऐकणार आहोत गणपती उत्सवातला विसर्जनातला हा माहोल टिकवण्यासाठी. लय रूपवान गोरी गोरी पान कशी दुधाची कुल्फी लय रूपवान गोरी गोरी पान कशी दुधाची कुल्फी साला पागल पाहून एलपी हिची काढाय बघतोय सेल्फी साला पागल पाहून एलपी हिची काढाय बघतोय सेल्फी फालताच नखरा जावतीया अन गावभर चक्रा मारतीया उगा फालताच नखरा जावतीया अन गावभर चक्रा मारतीया लटपट लटपट हिच चालणं किरकी घेतीया तिरपी लटपट लटपट हिच चालणं किरकी घेतीया तिरपी काला पागल पाहून एलपी रफीची काढाय बघतोय सेल्फी काला पागल पाहून एलपी रफीची काढाय बघतोय सेल्फी पागल पाहून एलपी रफीची काढाय बघतोय सेल्फी पागल पाहून एलपी रफीची काढाय बघतोय सेल्फी कांताबाई अगं कांताबाई कांताबाई अगं कांताबाई आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं शेजारची ही काळी मैना लागली डोलायला तवा लागली डोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला काय सांगू तुला या दोघांची गोष्ट गोष्ट हिताची कळाली स्पष्ट काय सांगू तुला या दोघांची गोष्ट गोष्ट हिताची कळाली स्पष्ट पाहून मोका महिनेचा झोका पाहून मोका महिनेचा झोका लागतोय झुलायला कसा लागतोय झुलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जवा नवीन पोपट हा
भावानं देऊन पोपट हार लागला मिठ मिठ बोलायला भावानं देऊन पोपट हार लागला मिठ मिठ बोलायला. समर्थककडनं ज्या सगळ्या गाण्यांचा आस्वाद आपण घेतला याच्यातनं अजूनही असं वाटतं की लोककला जिवंत आहे आणि जिवंत ठेवणारी ही सगळी कलाकार मंडळी आहेत. म्हणून 64 कलेच्या गणपतीचा उत्सव हा तितक्याच आनंदाने आणि बहारदार पद्धतीने साजरा होतो. असाच उत्सव अधिक द्विगुणित करूया आनंदाने आणि समाजातल्या जागरणाने. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.